नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे मस्त अशी शेंगदाण्याची गुडदाणी. तर त्याचं साहित्य मी इथं घेतलं आहे. इथं एक मोठा बाऊल भरून मी शेंगदाणे भाजून घेतलेत, मस्त फोलपटं काढून घेतलीत आणि शेंगदाणे एकदम खरपूस बारीक गॅसवर मी भाजलेले आहेत. बघा हे छान खूप मस्त कडक झाले ते एकदम कुरकुरीत. थोडंसं पाणी लागणार आहे आणि साखर ठेवलेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला अगदी अर्धा पेला मी पाणी टाकते पाकासाठी. आणि त्याच्यामध्ये अर्धा बाऊल मी साखर घेतलेली आहे तो टाकते. भरून एक बाऊल पूर्ण लागणार आहे, अजून थोडी टाकते मी त्याच्यामध्ये. म्हणजे मी पूर्ण एक छोटा बाऊल भरून मी साखर घेतलेली आहे पूर्ण अख्खा. आता ह्याचा आपल्याला एकदम अगदी पक्का पाक करून घ्यायचा आहे. तिथं आपला आता पाक मस्त तयार होतोय झटपट. थोडासाच आहे त्यामुळे पटकन होईल आपला पाक. इकडे मी हे ताट घेतलंय. ताटाला आपण थोडंसं इथं गोल असं तूप लावून घेऊया. अशा पद्धतीने तूप लावून घेतलं ह्याला मी. तर इथं मस्त ताटाला तूप मी लावलेलं आहे. मला तूप सांगायचं तुम्हाला लक्षात नाही आहे, त्यामुळे तूप हे लागणारच आहे आपल्या ताटाला लावायला. इथं पाक आता मस्त होतोय आपला एकदम पक्का, म्हणजे त्याची गोळी तयार झाली पाहिजे असा पाक आपल्याला बनवायचा आहे. आपला पाक होत आलाय. मी थोडं इथं एका वाटीत पाणी घेतलंय. पक्का पाक पाहिजे आपल्याला. ही रेसिपी मी 8 ते 10 वर्षाची होती. त्या काळात आमच्याकडे हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये आमच्या आचारी माल बनवायला यायचा ना, तेव्हा मी ही रेसिपी पाहिलेली आहे. तेव्हापासून मी अशी म्हणजे ही लक्षातच ठेवली की हे असं बनवतात. आता हा पाक झालेला आहे. लहानपणीच्या बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात लगेच राहतात. आता मस्त आता ह्याची बघा गोळी तयार झाली आहे पाकाची. बघा छान अशी. आता मी हा गॅस बंद करते कारण पाक खूप आपला पक्का झाला एकदम. आता ह्याच्यामध्ये हे शेंगदाणे टाकून देऊया आपण. आणि शेंगदाणे टाकून आपल्याला पटकन इथं ह्या ताटामध्ये हे काढून घ्यायचे. या प्रोसेसला जास्त थांबायचं नाही, झटकीपट झाली पाहिजे आपली प्रोसेस. मस्त अशी इथे गुडदाणी शेंगदाण्याची तयार झाली. मस्त अशा पद्धतीने. आता ह्याला मी हात लावू शकत नाही कारण माझ्या हाताचं चटका असा बसेल की मला दिवसभर ओरडायला लागेल. त्यामुळं खूप मस्त लगेचच आपली कडक झाली आहे गुडदाणी मस्त अशी. आता ही गार होईपर्यंत आपण जरा बाजूला ठेवूया. पद्धतीने आता ही मी साखर आणि शेंगदाण्याची गुडदाणी तयार केली बघा मस्त. आता ही बाजूला ठेवते मी. आता आपली शेंगदाण्याची गुडदाणी मस्त थंड झालेली आहे बघा. आता आपण हे काढून घेऊया. बघा मस्त अशी पाक व्यवस्थित झाला. खूप छान बघा. आणि बघा ही शेंगदाण्याची गुडदाणी अशी तयार झाली आहे. पद्धतीने मी शेंगदाणे भाजून गुडदाणी तयार केलेली आहे बघा खूप मस्त अशी. तर तुम्ही पण अशा पद्धतीने घरी करून बघा. उपवास असेल तर हे नक्की आवडीने तुम्ही करा आणि मला सांगा कमेंटमध्ये की कसं वाटते ते. सबस्क्राईब करा. धन्यवाद.